जयंतीनिमित्त वडकीचं मैदान झालं. जुनं आणि पारंपरिक मैदान चांगल्या रीतीनं पार पडलं. आणि जो सेमी होता सेमी 1 त्यात सेमी 1 वरनं बऱ्याच शंका कुशंका झाल्या प्रेक्षकांच्या असतील किंवा अनेक लोकांच्या असतील. रणजित भेटले आपल्याला की बकासूर नक्की का पळाला नाही, कारण काय? कारण बकासूरसाठी महाराष्ट्रातून बरीच लोक लाईव्ह येत असतात किंवा मैदानात त्यासाठी बघायला जात असतात. काय नक्की बऱ्याच आता महाराष्ट्राचं तमाम जनतेचं प्रश्न चिन्ह उभं राहिलं की का पळाला नाही. काय माहितीये का, बैलगाडी क्षेत्रामध्ये पहिलं गेल्या 2-3 वर्षामागं बकासूर आणि मथुर ही प्रेक्षकांनी दोघांना प्रतिस्पर्धी समजत होते. मध्ये बी मैदान झालं तर एक गाडी पळाली. संध्याकाळी ट्रोलिंग प्रमाण जास्त वाढलं आणि मग आपण कानाला असा ऐकू वाटणार नाही तिथे घाण कमेंट पडत होत्या. त्यावेळी मामा संध्याकाळची बॅटून सांगितलं होतं की आम्ही जर इथून पुढे काही गाड्या आल्या तर जो सोबतच्या खांद्या असेल तो पळ आणि ज्याला काय अडचण असेल तो थांबल. अशा हेतून निकाल गटारा सीमेला